तर चला मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे किचन मधली माहिती. तर तुम्ही ते ऐकून घ्या. किचन मध्ये आपण कुठल्या वायर वापरतो आणि बिल्डिंग लाईन मध्ये कुठल्या वायर वापरतो. आपण समजा बाहेर काम करत असेल तर आपण कोडिंग काय काय ठिकाणी वापरू शकतो, पण काय काय ठिकाणी आपण आपल्या मनाने वायरिंग करतो. तर इथं असं नाही चालत मित्रांनो, की इथं आहे ना प्रत्येक वायरची कोडिंग चालती. तर आपण कुठली कोडिंग कुठे वापरतो ते मी आज सांगणार आहे मित्रांनो. तर ते तुम्ही ऐकून घ्या आणि ऐकलेली माहिती शेअर करायला विसरू नका. खूप इम्पॉर्टंट माहिती आहे, ऐका. तर मित्रांनो, हे बघू शकता, या जेवढ्या पण दिसतात आहे आपल्याला ह्या वायरी, तर ह्या सगळ्या लाईट पॉईंटच्या वायरी आहेत. ह्या बघू शकता, ह्या निळ्या वायरी वापरल्या आहेत. तर ह्या सगळ्या लाईट पॉईंटच्या वायरी आहेत. आणि ही जी आहे ही फॅनची वायर आहे मित्रांनो. तर ती बघू शकता तुम्ही, ही फॅन साठी वापरलेली आहे. ही पण 1 mm ची वायर आहे मित्रांनो. ही 1 mm ची वायर आहे, बघू शकता. ही 1 mm ची वायर आहे. आणि हे सर्किट आहे मित्रांनो चिमणीसाठी. तर ह्यातली एक वायर चिमणीची आहे मित्रांनो. म्हणजे जे चिमणीसाठी एक पॉईंट दिलेला आहे मित्रांनो आपण. बाकी सगळे एक हे पॉवर पॉईंटचे सर्किट आहे. आपण पॉवर पॉईंटला म्हणजे एमसीबीतनं 12 मॉडेल मध्ये येणारा जो सप्लाय, तो सप्लाय आपण 1.5चा उचललाय मित्रांनो. आणि 1.5 मध्ये आपली कुठली वायर येते, तर 1.5 मध्ये आपली 1.5 ची वायर. 1.5 म्हणजे 1.5 स्क्वेअर एम एम ची वायर. तर आपण 1.5 स्क्वेअर एम एम च्या वायर मध्ये एक फेज, न्यूट्रल आणि आपली 1 ची आर्थिंग असते. तर असंच असतं मित्रांनो. बघू शकता, हा जो आहे आपला आरोचा सप्लाय आहे. तर बघू शकता आपण आरो वरनं आणलेला सप्लाय. तर मित्रांनो, बाकी सांगायचं म्हटलं तर इकडे बघू शकता तुम्ही. बाकी सांगायचं म्हणलं मित्रांनो, तर इथं आपण फ्रीज साठी 2.5ची वायर वापरलेली आहे. 2.5 म्हणजे 2.5चं सर्किट म्हणजे आपण 2.5ची फेज, न्यूट्रल आणि 1.5ची आर्थिंग वापरलेली आहे. तर बघू शकतो मित्रांनो, हे असे केलेले आहे. आणि बाकी इथं आपण एक मिक्सर पॉईंट, म्हणजे मिक्सर साठी म्हटलं तरी पॉवर पॉईंट वापरतो आपण. तर त्या पॉवर पॉईंट साठी मित्रांनो तिथं आपण काय केलंय, हे 6 मॉडेलचा बोर्ड आहे. तर या 8 मॉडेलचा बोर्ड आहे हा. तर 8 मॉडेलच्या बोर्ड साठी आपण एक पॉवर पॉईंट साठी 2.5चं सर्किट प्लस 1.5ची रेड वायर वापरलेली आहे. तर बघू शकता, आता काही ठिकाणी म्हटलं जातं की का नाही, कोडिंग नुसार वायर वापरतो आपण साधारणपणे. काही ठिकाणी कोण 1.5ची वायरच फ्रीज साठी वापरतात. असं करू नये मित्रांनो. सप्लाय नुसार वायर बदलली जाते. समजा जास्त सप्लाय साठी आपण कधी पण जास्त वायर वापरली पाहिजे. म्हणजे फ्रीज साठी वेगळा सप्लाय न्यायला पाहिजे. कंबाईन त्याच्यातच करू नये. वेगवेगळा सप्लाय असला तर बेस्ट राहतं मित्रांनो. तर बाकी सांगायचं म्हटलं ना मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो आता. तर आता हॉलमध्ये येतो. तर बघा मित्रांनो, हॉलमध्ये पण सेम असतंय. तर बघू शकता. तर हॉलमध्ये आपण मित्रांनो काय केलेलं आहे, या जेवढ्या पण निळ्या वायर दिसतात त्या सेम पॉईंटच्या वायर आहे. बाकी म्हणायला गेलं तर हे जे सर्किट आहे हे 1.5चं सर्किट वापरलेलं आहे. म्हणजे बघा, किचन मध्ये ह्याच्यासाठी आपण 12 मॉडेलसाठी आपण ह्याची 1.5चं सर्किट आणलेलं आहे. तसं हॉलमध्ये पण सेम आणलेलं आहे. 1.5चं सर्किट वापरतो. आणि पॉईंट साठी आपण मित्रांनो 1 स्क्वेअर एम ची वायर वापरतो. पॉलिकॅप 1 स्क्वेअर एम पॉलिकॅपची वायर वापरतो. म्हणजे हॉल आणि आपलं जे किचन असतं त्याच्यासाठी. मग आपला फ्रीज आणि फ्रीज साठी आपण फ्रीज साठी आपण 2.5ची वायर वापरतो मित्रांनो. फ्रीज, इन्व्हर्टर 2.5चं सर्किट वापरलं जातं. 2.5 फेज, न्यूट्रल 2.5चं, फक्त आर्थिंग फक्त 1.5ची. तर बघू शकता मित्रांनो, अजून तुम्हाला सांगतो, हे आपलं झालं किचन आणि हॉल. किचन आणि हॉलचं झालंय मित्रांनो. तर बघू शकता. तर मित्रांनो, जे आपलं डायनिंग टेबल आहे, तर डायनिंग टेबल साठी पण सेम आहे. आपण 1.5चा सप्लाय आणलाय, जेणेकरून तो सॉकेट साठी हे. बाकी इथं पॉईंटच्या वायर आहेत, फॅनची वायर आहे. डायनिंग साठी पण आपण फॅन दिलाय मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि हा आपला व्हिडिओ डोअर आहे, जेणेकरून हा व्हिडिओ डोअर इथं बसणार आहे. तर इथं व्हिडिओ डोअर म्हणजे बाहेर आहे, कोण आलंय तर ते समजण्यासाठी. तर अजून सांगायचं म्हणजे मित्रांनो, तर बाथरूम मध्ये आपण 4चं सर्किट आणतो मित्रांनो. बघू शकता 4चं सर्किट. बाथरूम मध्ये आपण 4चं सर्किट आणलंय. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या सांगितलेलं आहे की आपण बाथरूम साठी 4चं सर्किट वापरतो. आता 4च्या सर्किट मध्ये आहे ना मित्रांनो, आपण आता आपण 4च्या सर्किट मध्ये 4च्या सर्किट मध्ये आपण 4चा फेज, न्यूट्रल आणि आपली जी आर्थिंग असते ती 2.5ची वापरतो. सेम म्हणजे समजा 1 स्क्वेअर आपलं 1.5चं सप्लाय असेल, म्हणजे 1.5 कोणी सांगितलं आपल्याला की 1.5च्या सप्लायसाठी आपण कुठली वायर वापरतो, तर आपण 1.5च्या सप्लायसाठी फेज, न्यूट्रल 1.5चा
म्हणजे 1.5 स्क्वेअर एम ची वायर वापरायची, प्लस त्याचा आर्थिंग असते ती 1 ची असते. तसंच अडीच म्हणजे 2.5 ची स्क्वेअर एम ची वायर असते, त्याला आपण म्हणजे न्यूट्रल आणि फेज हा 2.5चा असतो, म्हणजे 2.5 चा. बाकी आपलं जे आर्थिंग असते ती 1.5ची 1.5 ची वापरतो. तसंच सेम मित्रांनो, आपला जो 4 स्क्वेअर एम ची वायर असते, तर 4 स्क्वेअर एम च्या वायरसाठी आपण फेज न्यूट्रल 4चा आणि जी आपली जी ही असते आर्थिंग, ते आपली आर्थिंग 2.5ची असते मित्रांनो. तुम्ही बघू शकता सेम, काही फरक नाही. फक्त आपण कोडिंग महत्वाची आहे, कोडिंग लक्षात ठेवा, त्याशिवाय वायरिंग होत नाही मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला खूप आहे, तर शेअर करा मित्रांनो. टेक केअर.